नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं PWMPC वालामध्ये. मित्रांनो, मी आजचा हा जो व्हिडिओ घेऊन आलो आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे अगदी सविस्तरपणे MPSC स्टेट सर्व्हिसेस म्हणजेच राज्यसेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना विज्ञानाचा अभ्यास नेमका कसा करायचा आणि अभ्यास कसा करायचा याहीपेक्षा महत्त्वाचं की नेमकं काय करायचं. म्हणजेच थोडक्यात विज्ञान हा जो विषय आहे जनरल सायन्स प्रीला त्याचा सिलेबस काय आहे आणि कुठले टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत जे की आपण फोकस केलेच पाहिजे सो दॅट आपलं प्रीला स्कोअर चांगला येईल. आणि मुख्य परीक्षेला जनरल सायन्स नसून जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे त्याचा सिलेबस काय आहे नेमका, त्यातले टॉपिक काय आहेत आणि कुठले महत्त्वाचे आहेत. सो या सगळ्यांचा आपण आज सविस्तर अभ्यास किंवा त्याच्यावर चर्चा करणार आहोत जेणेकरून MPSC राज्यसेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत नवीन पॅटर्ननुसार त्यांना विज्ञानाचं जे त्यांचा व्ह्यू आहे अभ्यास करण्याचा तो एकदम परफेक्ट सेट होईल आणि त्यांच्या तयारीला प्रॉपर दिशा पण मिळेल आणि वेग पण मिळेल. तर मग वेळ न जाऊ देता आपण सुरू करूयात आता. प्री आणि मेन्सला विज्ञानाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे. येणाऱ्या पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला प्रॉपर याची आयडिया क्लिअर होईल. अजून एक गोष्ट सांगून ठेवतो तुम्हाला अगोदरच, जरी मी म्हटलं की हा राज्यसेवेचा विज्ञानाचा अभ्यासक्रम आहे परंतु मित्रांनो कंबाईन गट ब आणि गट क ह्यांचं पूर्व परीक्षेचं विज्ञान जे आहे ते विज्ञान आणि राज्यसेवेचं पूर्व परीक्षेचं विज्ञान अभ्यासक्रम ऑलमोस्ट सेम आहे. त्यामुळे जे मुलं कंबाईन गट ब गट क देखील करत आहेत त्यांना सुद्धा प्री आणि मेन्सला पण जनरल सायन्स आहे. तर जनरल सायन्सचे टॉपिक तुम्हाला इकडे कुठले महत्त्वाचे आहेत जास्त कुठले कमी हे समजायला नक्कीच मदत होईल. तर सुरू करूयात मित्रांनो. मग आपण बघणार आहोत आता आपल्या सायन्सच्या विज्ञानाचं विश्लेषण म्हणजे त्याचा अभ्यासक्रमाचं विश्लेषण. सगळ्यांना माहीत आहे की आपल्या राज्यसेवेच्या स्टेट सर्व्हिसेसच्या परीक्षेला पूर्व परीक्षेला आपल्याला दोन पेपर असतात. एक पेपर 1 असतो आणि एक पेपर 2 असतो. पेपर 2 क्वालिफाईंग आहे ज्याच्यामध्ये 33% मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे हे जे 200 मार्क्स आहेत याच्यापैकी तुम्हाला 66 मार्क पडले तर तुम्ही क्वालिफाय होतात. पेपर 1 खूप महत्त्वाचा आहे, कंपल्सरी आहे कारण याच्यावर रिझल्ट ठरतो. हा 200 मार्कांचा पेपर आहे. याच्यामध्ये 100 प्रश्न येतात. आपल्याला 2 तासांचा वेळ असतो. सगळे प्रश्न MCQs असतात. हे बेसिक सगळ्यांना क्लिअर आहे. मुद्दा असा आहे हे जे 100 प्रश्न येतात पहिल्या पेपरला जे की रिझल्टसाठी खूप महत्त्वाचे असतात कारण त्याच्यावरच कट ऑफ लागतो. तर ह्या 100 प्रश्नांचं बायफर्गेशन समजून घेऊयात कोणत्या विषयावर नेमके किती प्रश्न आहेत म्हणजे आपल्याला त्यातून हे कळेल की विज्ञानाचं इम्पॉर्टन्स किती आहेत. सो मित्रांनो पेपर 1ला 200 मार्कांसाठी जे 100 प्रश्न विचारले जातात ते 7 विषयांवर विचारले जातात. त्याच्यामध्ये करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी आहे, हिस्ट्री आहे, त्यानंतर जॉग्राफी आहे, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंट आहे आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचा विषय आहे आपला जनरल सायन्स. जनरल सायन्सला मी महत्त्वाचं का म्हटलं, माझा विषय आहे म्हणून म्हटलो का नाही. तुम्ही युजली तुमचंही मत आता त्या दृष्टीने तयार होईल किंवा कोणालाही विचारू शकतात की प्रीला जनरल सायन्स अतिशय महत्त्वाचा का. बघा यांचं जे वेटेज आहे या सगळ्या टॉपिकचं, करंट अफेअर्सचे आपल्याला 15 प्रश्न येतात, त्यानंतर हिस्ट्रीचे सुद्धा 15 प्रश्न येतात, जॉग्राफीचे सुद्धा 15 प्रश्न येतात, पॉलिटिकल सायन्सचे पण 15 प्रश्न येतात, इकॉनॉमिक्सचे सुद्धा 15 प्रश्न येतात, एन्व्हायरमेंटचे 5च प्रश्न येतात आणि सायन्स 20 प्रश्नांसाठी विचारलं जातं. म्हणून महत्त्वाचं आहे. 20 प्रश्न म्हणजे 20 दुने 40. त्यामुळे मग आपल्याला सायन्सच्या अभ्यासाची जी स्ट्रॅटजी आहे ती प्रॉपरच ठेवणं गरजेचं आहे कारण विषय एवढं वेटेज आहे तुम्ही त्याला स्किप नाही करू शकत. स्किप केलं की तुमचं रिझल्ट येण्याची शक्यता खूप जास्त कमी होऊन जाते, अगदी धुसर होऊन जाते, लक्षात ठेवा. सो असं जे जनरल सायन्स आहे प्रीला सामान्य विज्ञान इथे तरी आयोगाने फक्त जनरल सायन्स दिले, पुढे काय नेमकं त्याचं काय अभ्यास करायचा हेच कळत नाही आपल्याला. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय की जनरल सायन्समध्ये नेमकं करायचं काय. मित्रांनो जनरल सायन्समध्ये त्याचे 3 पार्ट्स आहेत, एक बायोलॉजी, एक केमिस्ट्री आणि एक फिजिक्स. आपल्याला 3ही पार्टवर प्रश्न येतात. 20 प्रश्नांपैकी साधारणपणे अर्धे प्रश्न म्हणजे 8, 9 कधी कधी 10 प्रश्न 11 प्रश्न बायोलॉजीचे असतात आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर 4-5 प्रश्न असतात प्रत्येकी. म्हणजे फिजिक्सचे 4-5 प्रश्न आणि केमिस्ट्रीचे 4-5 प्रश्न. काही वेळा कमी जास्त पण होऊ शकतात पण ती शक्यता फार कमी आहे. मॅक्सिमम वेटेज बायोलॉजीलाच असतं.
त्यामुळे जीवशास्त्रावर जास्त फोकस करायचं. तुम्ही कंबाईनचा जर विचार केला तरी जीवशास्त्रच महत्त्वाचा विषय म्हणून ओळखलं जातं. मग आता बायोलॉजीमध्ये काय काय करायचं रे, तर बायोलॉजीचा जो अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस आहे, तो मी अगदी ब्रॉडली काय केलं माहिती आहे, हा काही विशिष्ट पार्टमध्ये कन्व्हर्ट केला आहे. म्हणजे तुम्हाला ते पटकन समजायला, लक्षात ठेवायला सोपं जाईल. पहिला जो पार्ट आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, म्हणजे मानवी शरीर आणि मानवाच्या शरीराचं शास्त्र. म्हणजे आपलं शरीर कसं बनलं आहे, आपल्या शरीरात काय सिस्टीम चालते, नेमकं कसं चालतं, म्हणजे थोडक्यात डायजेशन कसं होतं, रेस्पिरेशन कसं होतं, सर्क्युलेशन कसं होतं, एक्सक्रिशन कसं होतं, रिप्रोडक्शन कसं होतं, हार्मोन्स कसे काम करतात, वगैरे वगैरे वगैरे. या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या शरीराचं स्ट्रक्चर पण समजून घ्यावं लागेल प्रॉपर, त्याचं फंक्शन पण पाहावं लागेल. आणि सिस्टीम्समध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं आता, सर्क्युलेशन कसं होतं म्हणजे रक्ताभिसरण, रेस्पिरेटरी सिस्टीम कशी म्हणजे श्वसन संस्था कशी काम करते, डायजेशन कसं होतं, एक्सक्रिशन कसं होतं, नर्वस सिस्टीम कशी काम करते, हार्मोन्स कसे काम करतात. याच्या व्यतिरिक्त फक्त ह्युमनच ॲनाटॉमी फिजिओलॉजी नाही मित्रांनो, तर प्लांट्सची पण फिजिओलॉजी स्टडी करावी लागते. म्हणजे प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस कसं होतं, प्लांट्समध्ये रेस्पिरेशन आपल्यासारखंच होतं नो डाऊट, प्लांट्समधलं एक्सक्रिशन कसं होतं, प्लांट्सचं रिप्रोडक्शन कसं होतं, प्लांट्समध्ये कोणकोणते हार्मोन्स असतात, त्याचा सुद्धा सविस्तर अभ्यास करावा लागतो. सो हा पहिला पार्ट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे प्रीसाठी, लक्षात ठेवा, राज्यसेवा प्रीसाठी खूपच इम्पॉर्टंट, परफेक्टली झाला पाहिजे. त्यानंतर दुसरा पार्ट आहे, याच्यावरही प्रश्न येतात नेहमी, म्हणजे हेल्थ आणि डिसीजेस. हेल्थ म्हणजे आरोग्य, डिसीजेस म्हणजे रोग. हेल्थ आणि डिसीजेसमध्ये आपल्याला आपलं जे आहार आहे त्याचा पण विचार करावा लागतो. म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स यांचे सोर्सेस, फंक्शन्स आणि यांच्या डिफिशियन्सीमुळे किंवा यांच्या ओव्हर इनटेकमुळे, जास्त खाल्ल्यामुळे कुठले डिसीज होतात त्याचा पण विचार करावा लागतो. देन आफ्टर दॅट आपल्याला डिसीजमध्ये प्लांट डिसीज आणि ॲनिमल डिसीजचा सविस्तर अभ्यास करावा लागतो. प्लांट डिसीज मेजॉरिटी फोकस करावे लागतात, कारण जास्तीत जास्त वेळा त्यांच्यावरच प्रश्न येऊन गेलेले आहेत. ॲनिमल डिसीजवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात, स्पेशली बॅक्टेरियल, व्हायरल, प्रोटोझोल किंवा मग ब्लड रिलेटेड किंवा क्रोमोझोमल, जेनेटिक वगैरे वगैरे. सो हे सगळे जे बेसिक फॅक्च्युअल मुद्दे आहेत सगळे डिसीजच्या बाबतीमध्ये, कुठलं डिसीज कशामुळे होतो, स्प्रेड कसा होतो, प्रिव्हेन्शन आहे का, ट्रीटमेंट आहे का, इंजेक्शन कसं देतात, स्किनमध्ये देतात का, मसल्समध्ये देतात का, व्हेन्समध्ये देतात का, वगैरे वगैरे वगैरे, वॅक्सिन्स कोणकोणते असतात, हे सगळं ह्या टॉपिकमध्ये आपल्याला कव्हर करायचं. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, अजून खूप जास्त महत्त्वाचा, कंबाईनसाठी पण राज्यसेवेसाठी पण, प्लांट आणि ॲनिमल किंगडम्स. थोडक्यात आपल्याला यांच्यामध्ये शिकायचं आहे की प्लांट्स आणि ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं गेलं आहे, सिस्टीम्स काय काय आहेत क्लासिफिकेशनच्या, म्हणजे मेनली 2 किंगडम सिस्टीम काय, 5 किंगडम सिस्टीम काय, त्यानंतर बायनोमियल सिस्टीम काय असते, नेमिंग कसं केलं गेलं आहे सजीवांचं, प्लांटचं क्लासिफिकेशन कोणकोणत्या ग्रुप्समध्ये केलं गेलं आहे, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, एक्झाम्पल्स काय काय आहेत, त्यानंतर ॲनिमलचं क्लासिफिकेशन कोणकोणत्या ग्रुप्समध्ये केलं गेलं आहे, सब ग्रुप्स कोणकोणते आहेत, एक्झाम्पल्स काय काय आहेत, काही स्पेसिफिक ॲनिमल्सची ॲनाटॉमी फिजिओलॉजी कशी आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या दोन्ही टॉपिक मिळून कव्हर करावे लागतात जेव्हा आपल्याला ह्या टॉपिकचे प्रश्न अटेम्प्ट करायचे असतील तेव्हा, प्लांट आणि ॲनिमलचं. प्लस त्याच्यामध्ये फिजिओलॉजीचा पण विचार करावा लागतो, म्हणजे त्यांचं न्यूट्रिशन, रिप्रोडक्शन वगैरे सिस्टीम्स काय काय आहेत हे सगळं आपल्याला पाहावं लागतं. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी म्हणजे पेशीशास्त्र. पेशी हा आपल्या शरीराचा फंडामेंटल युनिटच सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे प्रत्येक सजीव हा पेशींचाच बनलेला असतो. मग हे जे पेशी आहे आपली त्याची रचना काय आहे, पेशींचे प्रकार कोणकोणते आहेत, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक सेल काय असतं, त्यानंतर सेलमधलं जे न्यूक्लियस असतं ना, त्या न्यूक्लियसमध्ये DNA, RNA, क्रोमोझोम्स वगैरे हे सगळं काय असतं, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा ह्या टॉपिकमध्ये आपल्याला करावी लागते. DNA, RNA वर नेहमी प्रश्न येतात, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक सेलवर पण नेहमी प्रश्न येतात, येऊन गेलेले आहेत या अगोदर. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला जेनेटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी. हा थोडा कमी इम्पॉर्टंट आहे, पण एखाद दुसरा प्रश्न याच्यामध्ये येतो लक्षात ठेवा, जसं की अनुवांशिकता जी आहे ना त्याच्याशी संबंधित प्रश्न, थोडीशी इव्होल्युशनशी संबंधित एखाद दुसरा प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये जे नवीन नवीन शोध लागतात, समजा इन्सुलिन कसं तयार होतं किंवा अदर बायोटेक्नॉलॉजीचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये कसे आहेत है ना, म्हणजे BT कॉटन काय असतं, इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड काय असतात, वेगवेगळे नवीन प्रकारचे जे सीड्स तयार करतात ते काय असतं वगैरे वगैरे, ते सगळं आपल्याला थोडक्यात करंट अफेअर्स टाईप थोडंसं कव्हर करावं लागतं. त्यानंतर इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट, हे आपलं एन्व्हायरमेंटचे सेपरेट प्रश्न तर आहेतच 5, जनरल सायन्समध्ये तर नाही डायरेक्टली, एन्व्हायरमेंट्स रिलेटेड त्याचे प्रश्न येतात, सो ते सुद्धा एक भाग आपण बघून घेतलेला बरा. सो हे झालं बायोलॉजीमधलं मित्रांनो. याच्यावर कमीत कमी 8 ते 9 प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि हा अजून एक सांगायचं राहील तुम्हाला, सेल बायोलॉजीसोबत जसं इथे आपण स्ट्रक्चर म्हणलं ना ॲनिमलचं,
त्याच्यामध्ये टिश्यूजचा अभ्यास करावा लागतो. टिश्यूज, प्लांट टिश्यूज आणि ॲनिमल टिश्यूज. ॲनिमल टिश्यूजमध्ये ब्लड, बोन्स, मसल्स, न्यूरॉन्स वगैरे यांचा अभ्यास करावा लागतो. आत्ता रिसेंटली त्याच्यावर प्रश्नसुद्धा येऊन गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊयात आपण. पुढचा मुद्दा आहे केमिस्ट्री, रसायनशास्त्र. रसायनशास्त्रसुद्धा आजकाल आयोग जास्त प्रश्न विचारतंय त्याच्यावर, म्हणजे रसायनशास्त्र पण आयोगाच्या चांगलं रडारवर आहे किंवा फोकसवर आहे. मागच्या काही एक्झाम्समधून जर बघितलं तुम्ही, क्वेश्चन्स ॲनालिसिस जर केलं तर केमिस्ट्रीवर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जात आहेत. त्याचबरोबर केमिस्ट्रीवर आपलं न्यूमरिकल्स पण विचारले जात आहेत. मग ते आपल्याला केमिस्ट्रीचा अभ्यास दोन्ही वेने करावा लागतो. पहिले कसं फिजिक्सचेच न्यूमरिकल्स विचारत होते, आता फिजिक्स सोबत केमिस्ट्रीचे पण न्यूमरिकल्स विचारले जातात, त्यामुळे तो सुद्धा अँगल महत्त्वाचा ठरतो. याच्यामध्ये आता मॅटर आणि त्याच्या स्टेट्स काय काय आहेत, म्हणजे सॉलिड काय, लिक्विड काय, गॅस काय, एलिमेंट्स काय असतात, कंपाऊंड्स काय असतात, बेसिक अगदी मिक्सचर्स काय असतात, मिक्सचरचे टाईप्स जसं की हेट्रोजिनस मिक्सचर्स, होमोजिनस मिक्सचर्स, कोलाइड्स काय असतात, कोलाइडच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर दुसरा टॉपिक अतिशय महत्त्वाचा, नेहमी प्रश्न आहे त्याच्यावर, ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि केमिकल बॉन्डिंग. दोन्ही पण टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. ॲटॉमिक स्ट्रक्चर इज डिफरंट, केमिकल बॉन्डिंग इज डिफरंट. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये मग ॲटॉमिक थिअरीज, डाल्टनची थिअरी, थॉम्सनची थिअरी, बोहरची थिअरी, रुदरफोर्डची थिअरी, चॅडविकची थिअरी, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक मास म्हणजे काय, ॲटॉमिक रेडियस काय असतं, कॉन्फिगरेशन काय असतं, व्हॅलेन्सी काय असते. त्याच्याही व्यतिरिक्त अजून आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोटोन्स, आयसोडायफर्स, आयसो इलेक्ट्रॉनिक हे काय असतात, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, एक्झाम्पल्स काय आहेत, आयसोटोप्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांचे युजेस कुठे कुठे होतात नेमकं, ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर केमिकल बॉन्डिंगसुद्धा, केमिकल बॉन्डिंगमध्ये एलिमेंट्स जे रिॲक्ट होतात ना एकमेकांशी, तर त्यांचे बॉन्ड तयार होतात. केमिकल बॉन्ड्स, एलिमेंट्स रिॲक्ट झाले की त्यांचे मॉलिक्युल्स आणि कंपाऊंड्स तयार झाल्यावर मग ते बॉन्ड बेसिकली दोन प्रकारचे असतात. आयनिक बॉन्ड असतो, एक कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कोव्हॅलेंट बॉन्डचे परत प्रकार पडतात, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, पोलार बॉन्ड, नॉन पोलार बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड वगैरे वगैरे. हे सगळं डिटेल प्लस त्या बॉन्डचे कॅरेक्टरिस्टिक्स, बॉन्डचे पॅरामीटर्स, बॉन्ड लेंथ काय असते, बॉन्ड अँगल काय असतं, डायपोल मोमेंट काय असते वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये कव्हर करायचं असतं. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे ॲसिड्स, बेसिस आणि सॉल्ट्स. हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे, आम्ल, आम्लरेणी, क्षार. याच्यामध्ये आपल्याला ॲसिड, बेसिस, सॉल्टच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजे, डेफिनेशन्स, ॲसिड बेसच्या थिअरीज म्हणजे आपली आर्हेनियसची थिअरी, ब्रॉन्स्टेड लॉरीची थिअरी, लुईसची थिअरी, पियर्सनची थिअरी. इंडिकेटर्सचा अभ्यास करावा लागतो डिटेल, नॅचरल इंडिकेटर कुठले, सिंथेटिक कुठले, पीएच स्केल काय असतं, पीएचचे युजेस काय काय असतात वगैरे वगैरे. त्यानंतर मित्रांनो पुढचा टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा, नेहमी प्रश्न येणारा तो टॉपिक आहे केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स. याच्यामध्ये आपल्याला युजली बेसिक जे टाईप्स आहेत ना केमिकल रिॲक्शनचे, कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, त्यानंतर डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट वगैरे ह्या अभिक्रियांचा अभ्यास करावा लागतो. नंतर मग एक्झोथर्मिक काय असतं, एंडोथर्मिक काय असतं, मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शनचे प्रकार आहेत ऑक्सिडेशन आणि रिडक्शन्स, त्यांचा पण अभ्यास करावा लागतो. त्या व्यतिरिक्त केमिकल रिॲक्शनच्या रेटवर परिणाम करणारे फॅक्टर्स कुठले आहेत, म्हणजे कोणकोणत्या घटकांचा परिणाम केमिकल रिॲक्शनचा रेट ठरवतात, कमी असणार जास्त असणार. कॅटलिस्ट काय असतं, कॅटलिस्टचे युजेस काय काय असतात, कोणकोणते कॅटलिस्ट कुठे यूज करतात, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करावा लागतो. आणि मित्रांनो पुढचं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स काय असतात, हायड्रोकार्बन्सचे प्रकार म्हणजे सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड काय असतं, अल्केन, अल्किन, अल्काइन काय असतं वगैरे वगैरे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक टॉपिक लक्षात ठेवायचा मित्रांनो, मॅटरमध्येच किंवा सेपरेट लक्षात ठेवलं तरी चालतो, तो म्हणजे मेटल्स आणि नॉन मेटल्स. याच्यावर आत्तापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न केमिस्ट्रीमध्ये विचारले गेले आहेत. कुठला टॉपिक, मेटल्स आणि नॉन मेटल्स. लक्षात ठेवा, मेटल्स आणि नॉन मेटल्स, धातू आणि अधातू. हा टॉपिक आत्तापर्यंत सगळ्यात जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे प्रश्नांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर, विथ रिस्पेक्ट टू केमिस्ट्री. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरा पार्ट आहे आपल्या जनरल सायन्सचा, तो म्हणजे फिजिक्स. फिजिक्सवर सुद्धा 4 ते 5 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये युजली विचारले जातात. तर त्याच्यामध्ये मग मेकॅनिक्स आहे, कमी प्रश्न येतात पण महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मोशन, त्याचे टाईप्स, फोर्स, स्पेशली याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण, त्यानंतर वर्क, एनर्जी आणि पॉवर, फॉर्म्युले वगैरे पाठ करायचे, गणित वगैरे सोडवता आले पाहिजे आपल्याला याच्यावरची. त्यानंतर हीट आणि थर्मोडायनॅमिक्स, हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे. लक्षात, हीट, उष्णता. उष्णतामध्ये मग हीट आणि टेम्परेचरमधला डिफरन्स काय असतो, त्यानंतर लॉज काय थर्मोडायनॅमिक्सचे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असते, ॲनोमॅलस बिहेवियर काय असतं, पाण्याचं असंगत आचरण, हीट ट्रान्सफरच्या मेथड कोणकोणत्या आहेत, त्यानंतर हीट एक्सपान्शनची थिअरी काय आहे नेमकी, त्यानंतर ह्युमिडिटी काय असतं, ह्युमिडिटीचे टाईप्स कोणकोणते आहेत, ड्यू पॉईंट काय असतो, फॉग कसा तयार होतो वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकपैकी एक महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे लाईट आणि ऑप्टिक्स. लाईट आणि ऑप्टिक्समध्ये आपल्याला लाईटचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स, प्रकाशाचे सगळे गुणधर्म अभ्यासावे लागतात. म्हणजे रिफ्लेक्शन काय असतं, रिफ्रॅक्शन काय असतं, डिस्पर्शन काय असतं, स्कॅटरिंग ऑफ लाईट काय असतं, त्यानंतर
त्याच्या व्यतिरिक्त अजून इंटरफरन्स काय असतं, डिफ्रॅक्शन काय असतं, त्यानंतर लाईटशी संबंधित स्कॅटरिंगशी संबंधित जे रमन इफेक्ट आहे ना तो काय असतो नेमका, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये कव्हर कराव्या लागतात डिटेल एकदम. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, आणखी एक खूप महत्त्वाचा टॉपिक, सगळ्यात जास्त प्रश्न आलेला इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. इलेक्ट्रिसिटीचा बेसिक कन्सेप्ट, मग इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज म्हणजे काय, सगळ्यात इम्पॉर्टंट रेजिस्टन्स म्हणजे काय, ओहमचा नियम काय असतो, रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन जे आहे ना सिरीज आणि पॅरलल ते काय असतं नेमकं, पॉवर काय असते नेमकी, इलेक्ट्रिक पॉवर वगैरे, त्या सगळ्या गोष्टी ह्या टॉपिकमध्ये आपल्याला कव्हर कराव्या लागतात. मॅग्नेटिझमची संबंधित मॅग्नेटिक इफेक्ट काय असतो इलेक्ट्रिक करंटचा, आणि मग जनरेटर कसं काम करतं, इलेक्ट्रिक मोटर कशी काम करते, थंब रूल काय असतो, लेफ्ट हँड रूल काय, राईट हँड रूल काय वगैरे वगैरे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे साऊंड. साऊंडवर सुद्धा नेहमी प्रश्न येत राहतात आपल्याला. साऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय, साऊंड प्रोड्यूस कसं होतो, त्याचं प्रोपगेशन कसं होतं, वेवलिंग काय असते, फ्रिक्वेन्सी काय असते, लॉन्जिट्युडनल वेव्स काय असतात, ट्रान्सफर्स वेव्स काय असतात, त्यानंतर अल्ट्रासाऊंड काय असतो, त्याचे यूज कुठे होतात, सोनार टेक्नॉलॉजी काय असते वगैरे वगैरे वगैरे. तर हे सगळे टॉपिक आपल्याला फिजिक्समध्ये कव्हर करावे लागतात. प्लस ॲडिशनली इकडे मी ॲड करतो बघा, मिरर्स आणि लेन्सेस हा एक टॉपिक आहे बघा महत्त्वाचा, आरसे आणि भिंग. आणि त्यानंतर ह्युमन आय, मानवी डोळा, हा सुद्धा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणि आत्ता रिसेंटली प्रेशर आणि डेन्सिटी ह्या टॉपिकवर सुद्धा प्रश्न फ्रिक्वेंटली विचारले जात आहेत. पास्कलचा नियम, त्यानंतर बर्नौलीचं इक्वेशन, त्याचे ॲप्लिकेशन्स वगैरे. सो हे सगळे टॉपिक आपल्याला फिजिक्समधले प्रश्न सॉल्व करायला उपयोगात येऊ शकतात. तर मित्रांनो, हा झाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जे जनरल सायन्स आहे त्याच्यामधले जे 3 पार्ट्स आहेत ना त्यातले सगळे महत्त्वाचे टॉपिक. सो ह्यांच्यामध्ये युजली जे मेजर टॉपिक मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी मार्क करून, त्यांचा फोकस आपला जास्त असलाच पाहिजे, त्यांचा अभ्यास तर परफेक्ट असायलाच पाहिजे, पण बाकीचे जे टॉपिक आहेत ना ते सुद्धा आपण प्रॉपरली कव्हर करायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, आता आपण एक महत्त्वाची गोष्ट आणखी इकडे क्लिअर करणार आहोत, कारण ती खूप गरजेची आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. कुठली माहिती आहे का, इम्पॉर्टंट कन्सिडरेशन फॉर MPSC. म्हणजे काय, तुम्ही ॲज MPSC ॲस्पिरंट, म्हणजे तुम्ही MPSC तयारी करणारे विद्यार्थी आहात ना, अभ्यास करता तुम्ही भरमसाठ, परंतु काय होतं ना, बऱ्याच मुलांना असं फेस करावं लागतं, अभ्यास खूप करता पण आउटपुट भेटत नाही, है ना. म्हणजे अभ्यास होतो पण प्रॉपर वेने होत नाही. मग आपला अभ्यास प्रॉपर वेने कसा होईल, जेव्हा आपल्याला अभ्यास करण्याची प्रॉपर वे सिस्टीम माहिती असेल. मग त्यासाठी काय काय लक्षात घ्यायचं, तर फोकस्ड ऑन ॲप्लिकेशन. म्हणजे काय, कशा प्रकारे सायंटिफिक कन्सेप्ट्स आपल्या रिअल लाईफमध्ये उपयोगात येतात ना त्याच्यावर जास्त फोकस करायचा, कारण त्या लेवलचे प्रश्न परीक्षेमध्ये जास्त विचारले जातात. त्यानंतर करंट अफेअर्स तर खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय घडतंय, काय काय डेव्हलपमेंट होत आहेत, काय काय शोध लागतोय, स्पेशली महाराष्ट्रामध्ये विज्ञानाशी संबंधित, तर त्याच्यावर पण फोकस ठेवायचा, तेव्हाच आपले हे प्रश्न क्लिअर होऊ शकतात. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायचे, PYQs बघायचे, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल ना की कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न येऊन गेलेत मागच्या 4-5 वर्षांमध्ये. जास्त मागे जायची गरज नाही मागच्या 4-5 वर्षांचे, कारण मागच्या 4-5 वर्षांपासून पॅटर्न बदलला आहे पूर्णपणे प्रश्न विचारण्याचा. तर PYQचा फायदा असा होतो की आपली स्टडी प्रॉपर झाली का, आपण जो अभ्यास करतो तो प्रॉपर ट्रॅकवर आहे का, आपण जो टॉपिक केला तो झाला का परफेक्ट आपला, त्याचे प्रश्न आपण आतापर्यंत जेऊन गेले ते सॉल्व्ह होत आहेत का आपल्याला. सो त्यासाठी PYQs पण महत्त्वाचे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉक टेस्ट म्हणजे प्रॅक्टिस, म्हणजे आपण सराव करायला पाहिजे. फक्त अभ्यास एका अभ्यास, लेक्चर, रायटिंग नाही, क्वेश्चन पण सॉल्व्ह करून पाहायला पाहिजे, MCQs पण सोडवले पाहिजे, जेणेकरून आपलं ते पण एक माइंडसेट तयार होतं की आपण केलेला अभ्यास आपला किती लक्षात राहतो. सो मॉक टेस्ट पण खूप गरजेचं असतं, त्यामुळे टेस्ट सिरीज पण सोडवत राहायच्या खूप गरजेचं असतं. ठीक आहे. सो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रिलिम क्रॅक करण्यासाठी नुसता अभ्यास करून प्रिलिम क्रॅक होण्याची शक्यता फार कमी असते. फोकस्ड स्टडी पाहिजे, त्यासाठी ह्या गोष्टी पण लक्षात घ्यायच्या, स्पेशली फॉर सायन्सबद्दल मी बोलते. चला, हे तर प्रिलिम झालं मित्रांनो. प्रिलिममध्ये जर तुम्ही चांगला स्कोर केला आणि तुम्ही जर प्रिलिम क्रॅक केली, समजा अराउंड 200 पैकी मागच्या वर्षीचा कट ऑफ 170 पॉईंट समथिंग लागला होता, 120च्या आसपास मार्क घ्यायचे तुम्हाला, असं गृहीत धरा मागचा रिझल्ट बघता. म्हणजे 60 प्रश्न तुमचे करेक्ट आले पाहिजे, 80 प्रश्न अटेम्प्ट करावे लागतील तुम्हाला. त्याच्याच तरमुळे मग सायन्स खूप मेजर रोल प्ले करतं ना त्याच्यामध्ये, कारण 20 प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर जाऊयात आपण मेन्सकडे, मुख्य परीक्षेकडे. तर मुख्य परीक्षा 1750 मार्कांची असते. याच्यामध्ये एकूण 9 पेपर असतात, परंतु 9 पेपरपैकी 2 पेपर क्वालिफाईंग असतात. मग राहिलेले 7 पेपर आहेत ना, त्या 7 पेपरमध्ये आपल्याला सायन्स अँड टेक आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. कुठलं आहे मग ते, तर ते आहे बघा पेपर नंबर 6 जनरल स्टडीज, 250 मार्कांचा पेपर आहे तो. जनरल स्टडीज पेपर नंबर 6, जनरल स्टडीज 3 पेपर आहे तो. याच्यामध्ये आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, सायन्स आणि टेक आहे. त्याचा अभ्यासक्रम थोडक्यात पहिले समजून घेऊ आणि मग त्यातले टॉपिक कुठले आहेत, जास्त महत्त्वाचे, कमी महत्त्वाचे वगैरे, त्याच्यावर डिटेल चर्चा करूया. ठीक आहे. सो मित्रांनो,
जनरल स्टडीज पेपर जो आहे तो तिसरा, जनरल स्टडीचा तिसरा पेपर आहे. टोटल ओव्हरऑल पेपर 6वा आहे. 250 मार्कांचा पेपर आहे. याच्यासाठी आपल्याला 3 तासांचा वेळ असणार आहे आणि टोटल आपल्याला याच्यावर 20 प्रश्न सोडवायचे आहेत. 20 प्रश्न कसे सोडवायचे तर 15 मार्कांचे 10 प्रश्न आणि 10 मार्कांचे 10 प्रश्न असे कंपल्सरी आहेत ते आपल्याला. म्हणजे हे 150 मार्क आणि हे 100 मार्क असे मिळून 250 मार्क्स आपल्याला टोटल ह्या परीक्षेमध्ये आहे. तर याच्यामध्ये ह्या 250 मार्कांमध्ये मग सायन्स काय, टेक्नॉलॉजी काय नेमकं ते समजून घेऊ. तर हा सिलेबस आहे सगळा. तर हा सिलेबस याच्यामध्ये इकॉनॉमिक्स पण आहे, ठीक आहे, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट पण आहे, डिझास्टर मॅनेजमेंट पण आहे. आपला सिलेबस कुठून सुरू होतो, आपला सिलेबस इथून सुरू होतो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान. मग याच्यात काय काय नेमकं, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सिलेबस काय नेमकं त्याच्यामध्ये दिलं आहे. मग याचे ॲप्लिकेशन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तंत्रज्ञानाचा काय उपयोग आहे, अगदी LED बल्बपासून. त्यानंतर अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे भारतातले जे शास्त्रज्ञ आहेत अगदी प्राचीन काळापासून, ॲन्शियंट टाईमपासून, प्राचीन काळापासून आजपर्यंत भारतात कोणकोणते शास्त्रज्ञ होऊन गेलेत, त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानामध्ये काय काय कुठल्या कुठल्या तंत्रज्ञानाचा शोध लावला वगैरे वगैरे, त्याचं ॲप्लिकेशन किंवा यूज काय होतं, सध्या नवीन तंत्रज्ञान कुठलं आलं आहे वगैरे वगैरे. त्यानंतर अवेअरनेस इन फील्ड ऑफ IT, अवेअरनेस इन फील्ड ऑफ IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स, कम्प्युटर्स, रोबोटिक्स, हे सगळं नवीन आलं आहे बघा. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे सगळे प्रत्येक नवीन तंत्रज्ञान आपल्याला माहीत पाहिजे की रोबोटिक्स काय असतं, नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म तंत्रज्ञान काय असतं, कम्प्युटरच्या बाबतीत सगळं माहिती पाहिजे आपल्याला, नवीन सॉफ्टवेअर हार्डवेअर प्रोग्रामिंग वगैरे सगळं, वेबसाईट, वेब डिझायनिंग वगैरे, इंटरमिडिएट. बायोटेक्नॉलॉजी खूप महत्त्वाचं पार्ट आहे, लक्षात ठेवा. जैव तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं पार्ट आहे, याच्यावर सुद्धा नेहमी प्रश्न येतात, वेटेज जास्त असते याच्यावर, ठीक आहे. टॉपिक बघूयात आपण. ते प्रॉपर्टी राईट्स काय असतात, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे आपण काही जर शोध लागला तर पेटंट घेतो ना, पेटंट म्हणजे त्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बौद्धिक मालमत्ता म्हणतो ना आपली, मग ते कोणी कॉपी नको करायला, तर त्याचे राईट्स काय काय असतात. त्यानंतर कॉन्झर्वेशन, आता हे एन्व्हायरमेंट आहे बघा, हे एन्व्हायरमेंट आहे. त्यानंतर मग इंटरनल सिक्युरिटी एक पार्ट आहे नवीन आलेला, हे एन्व्हायरमेंट आहे, हे इंटरनल सिक्युरिटी आहे, कळले, सिक्युरिटी एजन्सीज वगैरे, हे सगळं असा टोटल आपला सिलेबस आहे पेपर जनरल स्टडीज 3चा पेपर नंबर 6चा. याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान हा आपला महत्त्वाचा विषय आहे. तर त्याच्यामध्ये काय काय शिकायचं, काय काय कव्हर करायचं किंवा कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावर फोकस करूया. तर मित्रांनो, विज्ञान तंत्रज्ञान जे आहे जनरल स्टडीज 3 पेपर नंबर 6, राज्यसेवा मेन्स, UPSC मेन्स वगैरे वगैरे ह्या परीक्षांना जे विचारलं जातं. तर विज्ञान तंत्रज्ञानामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत, तर मित्रांनो ओव्हरऑल मी त्या सगळ्या टॉपिक्सला जो सिलेबस आयोगाने दिला त्याला मी जरा सिस्टमॅटिकली डिवाइड करून 10 टॉपिकमध्ये त्याला सेपरेशन केलं आहे, सो दॅट तुम्हाला समजायला सोपं जाईल, लक्षात ठेवायला सोपं जाईल की विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे हे 10 टॉपिक करायचे इन डिटेल आणि याच्यावर आपल्याला येणार रिटर्न म्हणजे लेखी परीक्षा द्यायची आपल्याला, म्हणून ते प्रॉपर समजून घ्यावं लागेल. सो पहिला टॉपिक आहे आपला, पहिला टॉपिक आहे अचिव्हमेंट्स ऑफ इंडिया इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे भारताचं काय अचिव्हमेंट आहे, भारताने आतापर्यंत विज्ञान तंत्रज्ञानामध्ये काय काय मिळवलं आहे, काय काय शोध लावला आहे, त्याच्यामध्ये मग हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट, आपले इंडियन सायंटिस्ट जे जुने ते कॉन्ट्रीब्युशन काय त्यांचं, कोणकोणत्या संस्था त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, रिसेंट काय ॲडव्हान्समेंट आहेत, काय काय नवीन नवीन शोध लावलेत आपले, ब्रेक थ्रूज, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कशी झाली, स्प्रेड कसं झालं भारतामध्ये, त्याचं रेग्युलेशन कसं आहे, कशा प्रकारे त्याचा यूज होतो आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का नाही पोहोचतोय वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यावा लागतो, जो सो दॅट आपण त्याचं प्रॉपर रिटर्नमध्ये ॲन्सर प्रॉपरली लिहू शकू किंवा देऊ शकू. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे बघा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICT म्हणतो आपण त्याला, म्हणजे कम्प्युटर टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये मग बेसिक हार्डवेअर काय असतं, सॉफ्टवेअर काय असतं, नेटवर्किंग काय असतं, इनपुट डिव्हाइस काय, आउटपुट डिव्हाइस काय, इंटरनेट काय असतं, त्याचे उपयोग काय, सायबर सिक्युरिटी आजकाल खूप महत्त्वाचा प्रकार आहे. सायबर सिक्युरिटीमुळे आपण डाटा प्रोटेक्ट करू शकतो ना, सायबर सिक्युरिटीमध्ये नाही का, सायबर सिक्युरिटीमध्ये डाटा प्रोटेक्शन नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर प्रश्न पण येतात, आत्ता पण प्रश्न आला त्याच्यावर रिसेंट मेन्सला आहे का. डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह काय, भारत सरकारने सुरू केलं डिजिटल इंडिया, काय आहे त्याचं, त्याची अचिव्हमेंट काय, काय अपेक्षित त्याच्यामध्ये. नंतर गव्हर्नन्स काय असतं, याचे इनिशिएटिव्ह काय काय, प्रोजेक्ट्स कोणकोणते आहेत गव्हर्नन्ससाठी, म्हणजे सगळं पेपरलेस वर्क, घरच्या घरी आपल्याला इंटरनेटवर सगळ्या गोष्टी आता उपलब्ध होतात, ते काय आहे नेमकं, कोणते प्रोजेक्ट्स आहेत, त्याचा किती फायदा झाला आहे, नाही झाला आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात कव्हर करायला. तिसरा टॉपिक आहे बघा खूप महत्त्वाचा, तो म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान. जसं आपल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचा आहे विज्ञानामध्ये, तसं मग स्पेस पण एक तंत्रज्ञान आहे. अवकाशाचा पण अभ्यास मानवाने खूप जास्त केला आहे, खूप डिटेल केला, आणि त्याचे ॲप्लिकेशन्स पण बघतोय आपण, TV, मोबाईल, रेडिओ नाही का, हे इंटरनेट वगैरे, हे सगळं स्पेस सायन्सच्या अभ्यासाचंच ॲप्लिकेशन आहे. सो याच्यामध्ये मग आपली जी इस्रो नावाची संस्था आहे, इस्रो, तिचा
तिचं मिशन्स, तिचा अभ्यास, स्थापना कधी झाली, कोणी केली वगैरे वगैरे. सॅटेलाईट टेक्नॉलॉजी काय असते, उपग्रह कसे बनवतात, कोणकोणते उपग्रह आपण आतापर्यंत सोडले, त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय असतात. स्पेस एक्सप्लोरेशन प्रोग्राम कोणकोणते, म्हणजे स्पेसला एक्सप्लोर म्हणजे त्याचा अभ्यास करण्यासाठी कोणकोणते प्रोग्राम्स आपण राबवले जगात आणि कोणी राबवले, म्हणजे मार्सवर कोण गेलं, सूर्याकडे कोण गेलं वगैरे वगैरे, मूनवर कोण गेलं, मून मिशन्स वगैरे, की आपण किती वेळा गेलो, कशासाठी गेलो. रिमोट सेन्सिंगचे ॲप्लिकेशन्स. रिमोट सेन्सिंग म्हणजे पृथ्वीचं निरीक्षण करण्यास. हे गडबला कडला मेन्सला पण आहे रिमोट सेन्सिंग. सुदूर संवेदन म्हणजे पृथ्वीवर पाणी कुठे आहे, फॉरेस्ट एरिया किती आहे ना, मिनरल्स कुठे कुठे आहेत, रस्ते बनवायचे आहेत समजा, व्हॉट एव्हर, किंवा डिझास्टर मॅनेजमेंट करायचं, डिझास्टरची पूर्वसूचना मिळवायची, पृथ्वीचं निरीक्षण करायचं, आपल्या देशाचं आपल्या राज्याचं प्रॉपर निरीक्षण करायचं, मॅपिंग करायचं, ओशन्सचा अभ्यास करायचा, क्लाउडचा अभ्यास करायचा, शेतीचा अभ्यास करायचा, ड्रॉटचा, त्यानंतर फ्लडचा अभ्यास करायचा, दुष्काळ आणि पुराचा. त्यासाठी रिमोट सेन्सिंग खूप महत्त्वाचं. स्पेस पॉलिसी आणि रेग्युलेशन्स काय काय आहेत, म्हणजे स्पेसमध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं आहे ना, यासाठी काही नियमावली बनली नाही तर कुणी पण मनमानी करेल. मग स्पेसमध्ये पण सगळं जर रेग्युलेशन नसेल प्रॉपर तर मग सगळं डिस्टर्बन्स होऊन जाईल, कोणाला काहीच उपयोग होणार नाही, सगळं संपून जाईल. त्यासाठी त्याचे रेग्युलेशन्स पण माहिती पाहिजे. चौथा टॉपिक आहे मित्रांनो नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म तंत्रज्ञान. हे नवीन आलं आहे आता, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये मग त्याचं बेसिक्स काय काय ते समजून घ्यावं लागेल आपल्याला. नॅनो मटेरियल्स कोणकोणते आहेत, अतिसूक्ष्म तंत्रज्ञानामध्ये कोणते पदार्थ वापरतात, त्यांचे काय उपयोग होतात आपल्या रोजच्या जीवनामध्ये. नॅनो मेडिसिन काय असते नेमकी, नॅनो अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा वापर करून कुठली औषधे तयार केली, एन्व्हायरमेंटल इम्प्लिकेशन्स काय काय आहेत, पर्यावरणात त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात नॅनो टेक्नॉलॉजीचे. करंट रिसर्च काय याच्यामधलं, नवीन संशोधन काही आहे का सध्या चालू असलेलं आपल्या देशामध्ये किंवा इतर देशांमध्ये. सो या सगळ्या गोष्टी, सगळे मुद्दे आपल्याला कव्हर करावे लागतात. त्यानंतर पाचवा अतिशय महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान. जुन्या अभ्यासक्रमाचा पण जर विचार केला आपण तर जैवतंत्रज्ञानावर नेहमी जास्त प्रश्न विचारले जात होते. आता ह्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या याच्यावर जास्त प्रश्न येऊ शकतात. याच्यामध्ये बेसिक काय बायोटेक्नॉलॉजीचं, बायोटेक्नॉलॉजीचं बेसिक म्हणजे रिकॉम्बिनंट DNA चेंज करण्याची पद्धत नाही का. जेनेटिक इंजिनिअरिंग काय असतं, जेनेटिकली मॉडिफाईड हे काय असतं, GMO काय असतं, हे पण अभ्यास करायचं. म्हणजे जेनेटिक चेंजेस करून काय काय प्रॉडक्ट आपण मिळवलेत त्याचा अभ्यास. ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा उपयोग काय होतो, मेडिसिनमध्ये काय होतो, इंडस्ट्रीमध्ये काय होतो, याचा सगळा अभ्यास आपल्याला सविस्तर करावा लागतो. पॉलिसीज काय काय आहेत बायोटेक्शी संबंधित, रिसेंट काही ॲडव्हान्समेंट आहे का सध्या, काही कॉन्ट्रोवर्सी आहे का, काही वाद आहेत का सध्या बायोटेक्नॉलॉजी संबंधित, तर ते सुद्धा आपल्या याच्यात कव्हर करावं लागतं. सहावा टॉपिक आहे मित्रांनो डिफेन्स टेक्नॉलॉजी. हा पण खूप महत्त्वाचा आहे. डिफेन्स टेक्नॉलॉजी, जसं आपण आता भारत पाक थोडंसं युद्ध झालं 4-5 दिवस आपण बघितलं, डिफेन्स टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची. मग डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये महत्त्वाची ऑर्गनायझेशन कुठली माहिती आहे, DRDO. जशी स्पेसमध्ये इस्रो आहे तशी इकडे DRDO आहे, लक्षात. मग मिसाईल्स कोणकोणते भारताचे, मिसाईलचं तंत्रज्ञान काय काय आहे, लेटेस्ट कुठले, नॅव्हल सिस्टीम काय आहे, एरोस्पेस टेक्नॉलॉजी काय आहे, सायबर वारफेअर जर झालं समजा त्याच्याबद्दल आपली काय तयारी आहे, डिफेन्स प्रोक्युरमेंट पॉलिसीज काय काय आहेत आपल्या भारताच्या, हे सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये करावा लागतो डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये. त्यानंतर सातवा टॉपिक आहे मित्रांनो न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी. हे नवीन तंत्रज्ञान आहे. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी म्हणजे केंद्रकीय तंत्रज्ञान किंवा अणुतंत्रज्ञान. मग याच्यामध्ये न्यूक्लिअर फिजिक्सचं बेसिक आपल्याला माहिती पाहिजे. न्यूक्लिअर एनर्जी, मग पॉवर जनरेशन कसं होतं, म्हणजे पॉवर स्टेशन्स कोणकोणते आहेत, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स किती आहेत आपल्याकडे, किती एनर्जी प्रोड्यूस होते, न्यूक्लिअर पॉवर व्यतिरिक्त मग बाकी आपले रेग्युलर जे सोर्सेस आहेत पॉवर तयार करण्याचे, एनर्जी तयार करण्याचे, म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर किती, त्यानंतर थर्मल पॉवर किती तयार होते आपल्याकडे, विंड मिल किती, समुद्राच्या पाण्यापासून किती वगैरे वगैरे. न्यूक्लिअर वेपन्स कोणकोणते आहेत आपले, आण्विक हत्यारं कोणकोणते आपण तयार केलेत, जगातमध्ये कोणकोणते, त्याचं प्रोलिफरेशन काय काय, इंटरनॅशनल न्यूक्लिअर अग्रीमेंट्स काय काय आहेत, आणि न्यूक्लिअर वेस्टचं मॅनेजमेंट कसं करतात. कारण न्यूक्लिअर कचरा, अणुकचरा सगळ्यात घातक असतो, मग त्याला कसं त्याचं व्यवस्थापन केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला टॉपिकमध्ये करायचा आहे. आठवा टॉपिक आहे एमर्जिंग टेक्नॉलॉजीज, म्हणजे नवीन तंत्रज्ञान, पुढे नवीन येणारं तंत्रज्ञान. आता भविष्यात आपल्याला ज्या तंत्रज्ञानामध्ये शिफ्ट व्हायचं आहे, ज्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला भविष्यात करायचं आहे ते कोणकोणतं आहे, तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक महत्त्वाचं आहे. सध्या आता नवीन येऊ पाहता येते, आलं आहे ऑलमोस्ट आपल्या जीवनामध्ये ते एंट्री. इंटरनेट ऑफ थिंग्स एक आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे पण नवीन आहे, 3D प्रिंटिंग आहे, क्वांटम कम्प्युटिंग आहे, आणि बायो इन्फॉर्मेटिक्स, हे सगळे नवीन येणारे तंत्रज्ञान आहेत. सो यांच्या सगळ्यांचं पण प्रॉपर अवेअरनेस आपल्याला पाहिजे की हे काय आहे तंत्रज्ञान, याचं ॲप्लिकेशन काय, याचे ॲडव्हान्टेजेस काय, याचे डिसॲडव्हान्टेजेस काय किंवा ड्रॉबॅक्स काय, काय परिणाम होतो आपल्यावर, पर्यावरणावर वगैरे वगैरे किंवा इतर व्यक्तींवर, त्याचा आपल्याला सविस्तर इकडे विचार करावा लागतो. त्यानंतर नववा टॉपिक आहे क्लीन टेक्नॉलॉजी, स्वच्छ तंत्रज्ञान. म्हणजे काय रे, आपण एकीकडे आपल्या डेव्हलपमेंटसाठी वेगळं तंत्रज्ञान वापरतो, पण त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला काही हानी नको व्हायला, आपल्या आरोग्यावर परिणाम नको व्हायला, है ना, क्लायमेट नको डिस्टर्ब व्हायला. सो त्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात की रिन्युएबल एनर्जीचे तंत्रज्ञान, सोलार, विंड, हायड्रोचा वापर केला तर चांगलं आपल्या कोल बिलपेक्षा, पेट्रोलियमपेक्षा, कारण ते प्रदूषण जास्त करतं. वेस्टसाठी मॅनेजमेंट कशी करायची,
वॉटर क्लीन टेक्नॉलॉजी काय आहे, पाणी स्वच्छ करण्यासाठी काय काय करायचं, ग्रीन ट्रान्सपोर्टेशन कसं मेंटेन करायचं, पोल्युशन कसं कंट्रोल करायचं, या सगळ्यांच्या तंत्रज्ञानावर सुद्धा किंवा ह्या सगळ्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रॉपर माहिती घेणं गरजेचं आहे, कारण हे सध्या भविष्याची गरज आहे. कारण प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढलं आहे, क्लायमेट चेंजचे परिणाम आपण सध्या भोगत आहोत. आणि त्यानंतर 10वा आणि शेवटचं टॉपिक आहे मित्रांनो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. हे फक्त सायन्स टेकबद्दल मी बोलते. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे बौद्धिक मालमत्ता जी ना आपली संपत्ती, त्याचे अधिकार काय काय आहेत आपले. मग पेटंट्स काय असतं, ट्रेडमार्क काय असतं, कॉपीराईट काय असतं है ना, पुस्तकासाठी असतं बघा, IPR लॉज काय काय आहेत, रेग्युलेशन्स काय काय आहेत, डिजिटल इरामध्ये त्याचा काय बदल झाला आहे, त्याचे काही इश्यूज काय काय आहेत, चॅलेंजेस काय काय आहेत, कोणकोणत्या समस्या सध्या त्याच्या आल्या आहेत, त्या कशा सॉल्व्ह झाल्यात नाही झाल्यात वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. सो मित्रांनो, हा झाला आपला राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी, पूर्वसाठी सामान्य विज्ञान आणि मुख्य परीक्षेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या विषयांचा अभ्यासक्रम पण मी तुम्हाला एक्सप्लेन केला, प्लस यातले टॉपिक पण सांगितले. त्या टॉपिकमध्ये कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत, कुठले कमी महत्त्वाचे आहेत, कुठले जास्त महत्त्वाचे आहेत, तयारी करताना नेमकं काय काय करायचं, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी तुम्हाला इकडे या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर मग आता थांबूयात, भेटूयात परत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी, अशाच प्रकारच्या तुमच्या उपयोगात येणाऱ्या माहितीसाठी इथेच. तब तक के लिए थँक्यू व्हेरी मच, बाय बाय आणि जय हिंद.